Namaskar. Dear friends, we are going to study fifth chapter from science, Inside the Atom. Now, in previous lecture, we studied about what is meant by molecule, what is meant by atom, and this chart is also there. In this chart is water. Water is an atom, not atom. It is molecule. सिंगल टाईप आहे का? नाही. मग डिफरंट टाईप आहे, कारण याच्यामध्ये ऑक्सिजन हायड्रोजन आहे, एलिमेंट कंपाऊंड लाईक दिस. आणि आपण डॉल्टन्स ॲटॉमिक थिअरी पर्यंत आलो होतो. ठीक आहे. मग व्हॉट इज मीन बाय डॉल्टन्स ॲटॉमिक थिअरी आणि काय? तर आज आपण टोटल 2 थिअरीज वी आर गोइंग टू स्टडी. 2 थिअरीज, डॉल्टन्स ॲटॉमिक थिअरी आणि त्यानंतर थॉम्सन्स थिअरी. एक थॉम्सन्स थिअरी आहे, ती थॉम्सन्स थिअरी एक पाहणार आहे. दिस इज द थॉम्सन्स. फिगर मध्ये दिसतंय. पुस्तक तुमच्याकडे असेल तर पुस्तकात पहा, नसेल तर इथे पहा. तुम्हाला दिसतंय का? जे थॉम्सन्स, हा एक सायंटिस्ट आहे आणि डॉल्टन्स हा एक सायंटिस्ट आहे. आणि या दोन्ही सायंटिस्टने अबाउट ॲटम आपापली थिअरी सांगितलेली आहे. These 2 scientists discover and put forth their theories for atom. डाल्टन जो आहे त्या सायंटिस्टने ॲटम म्हणजे काय त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि त्यांनी एक थिअरी आपल्या पुढे मांडली. त्या थिअरीमध्ये काही ड्रॉबॅक्स होते. ती थिअरी पूर्णपणे ऍक्सेप्टेबल नव्हती. त्यामध्ये काहीतरी कमतरता होती. मग त्यावर काय केलं? पुढे जाऊन जे थॉम्सन्सने त्यावर डिस्कवर केलं, सर्च केला, रिसर्च केला आणि आपल्या पुढे जे थॉम्सनची पण एक थिअरी मांडण्यात आली. डॉल्टनच्या थिअरीमध्ये जे काही ड्रॉबॅक होते ते जे थॉम्सनच्या थिअरीमधून काढून टाकले. पण जे थॉम्सन मध्ये पण काही ड्रॉबॅक्स होते. मग त्यापुढे नंतर आले नेक्स्ट चॅप्टर. इथे आहे बा. देन रुदरफोर्ड्स, हे पहा, दिस वन, रुदरफोर्ड्स न्यूक्लिअर आले. मग रुदरफोर्डचे जे थिअरी होती ती ऍक्सेप्टेबल, पण त्यामध्ये पण काही ड्रॉबॅक्स होते. त्यानंतर मग आपल्याला पुढे मिळाली बोर्स स्टेबल ॲटॉमिक मॉडेल या ठिकाणी. ठीक आहे. मग आता आपल्याला हे 1 बाय 1 पाहिजे. आता पहा, आपल्याला काय पाहिजे? पहिली थिअरी पाहिजे, डाल्टनची ॲटॉमिक थिअरी पाहिजे, त्याचे ड्रॉबॅक्स काय होते ते लक्षात येतील. त्यानंतर आपल्याला जे थॉम्सनचे पाहिजे, त्यानंतर रुदरफोर्डचे पाहिजे, त्यानंतर बोर्स ॲटॉमिक मॉडेल बद्दल आपल्याला समजून घ्यायचं. आणि त्यानंतर मग इनसाइड द ॲटम काय काय, बोर्सने, रुदरफोर्ड्सने, जे थॉम्सनने किंवा डाल्टनने यांनी ॲटमच्या आतमध्ये इनसाइड द ॲटम काय काय आहे ते सर्व काही स्टडी केलेलं आहे. त्याचे पार्टिकल्स कोणते आहेत आणि त्या पार्टिकलचा 1 बाय 1 स्टडी या चॅप्टरमध्ये करायचा आहे. ठीक आहे. तर आपण लेट अस स्टार्ट फ्रॉम डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. सर्वांना पेजवर सर्वात वर दिसतंय, नीट पहा. आपण पेज टू पेज, लाईन टू लाईन जाणार आहे आणि लाईन टू लाईन जाताना मी तुम्हाला त्यामधले काय पॉईंट आहेत ते एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळे लक्ष व्यवस्थित द्या. सगळ्यांकडे बुक आहे, असायलाच पाहिजे. Dalton's atomic theory. British scientist John Dalton put forth in 1803. म्हणजे 1803 19th सेंचुरीमध्ये याने ॲटमचा सर्च केला आणि आपल्या पुढे थिअरी मांडली. पहा, जे काही डाल्टनने मांडली ती कधी मांडली? इथे पहा, 1803. थॉम्सनने 1904 म्हणजे 100 वर्षानंतर मांडली बा. इथे दिसत असेल जॉन्सनने. त्यानंतर रुदरफोर्डने 1911 मध्ये. आणि रुदरफोर्ड नंतर आपल्याला मिळालं 1913 मध्ये ही स्टेबल ॲटॉमिक मॉडेलची थिअरी मिळाली. म्हणजे शोध कसे लागत जातात पहा. सुरुवातीला 100 वर्ष लागली आपल्याला एक्झॅक्ट ॲटम म्हणजे काय समजून घ्यायला. अगोदर
डाल्टनने थोडीशी थेअरी मांडली, त्यानंतर थॉम्सनने त्यामध्ये आणखीन काहीतरी ऍड केलं, आणि थॉम्सनने ऍड केल्यानंतर रुदरफोर्डने त्यामध्ये आणखीन ऍड केलं, आणि रुदरफोर्डने ऍड केल्यानंतर बोर्सने आणखीन त्यामध्ये स्टेबल अशी थेअरी बनवली, आणि मग ती जी आपल्याला ऍक्सेप्टेबल झाली, त्याच्यामध्ये ड्रॉबॅक्स कमी आहेत किंवा नाही आहेत अशी थेअरी. तर डाल्टन्स ॲटॉमिक थेअरीमध्ये काय आहे? atomic theory. According to this theory, matter is made up of atoms and atoms are indivisible, indestructible. Means what? Indivisible. म्हणजे उदाहरणार्थ एखादा बॉल आहे, बॉल घेतला तर त्याला आपण सुरीने कापू शकतो की नाही? तुम्ही जो स्पंजचा बॉल खेळता किंवा कोणता बॉल, आपण त्याचे तुकडे करू शकतो की नाही? करू शकतो. पण ऍटम हा स्पेरिकलच आहे, चेंडू सारखाच आहे, बॉल सारखाच आहे, पण इनडिव्हिजिबल आहे, म्हणजे त्याचे आपण तुकडे पुढे करू शकत नाही. आणि इनडिस्ट्रक्टिबल म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही तो बुंदीचा लाडू पाहिला असेल, त्या बुंदीच्या लाडू पहा, तो गोल असतो, आणि त्याला थोडंसं प्रेस केलं तर त्याचे काय होतात? बारीक 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 बुंदीमध्ये रूपांतर होतात नाही, म्हणजे त्याचं कन्वर्ट इन टू अदर स्मॉल पार्टिकल्स. तसं ॲटमचं होत नाही. त्याला किती प्रेस करा, त्यावर हॅमर करा, काय करा, तो तुटत नाही, फुटत नाही, त्याचे तुकडे होत नाही, अनेक भागात विभागत नाही. ही थेअरी कुणी मांडली? डाल्टनने मांडली. डाल्टनची थेअरीमध्ये हा पॉइंट लक्षात ठेवा, हा पॉइंट तुम्हाला पण लिहावा लागेल, मी मार्क करून ठेवतो इथे. थेअरीचा पॉइंट आहे, अकॉर्डिंग टू धिस थेअरी matter is made up of atom and atom is indivisible and indestructible. All atoms of element are alike while different elements have different atoms with different mass. सगळे इलेमेंटचे, म्हणजे एक एलिमेंट घेतला तर त्याचे जेवढे पण ॲटम असतील ते सगळे सारखे असतात, आणि वेगवेगळे जर एलिमेंट असतील तर ते ॲटम वेगवेगळे असतात, आणि त्यांची मास म्हणजे वजन, हिअर इज वर्ड मास, याचा वजनाचं त्याचं मिनिंग काय आहे का? ते वजन हे डिफरंट असतात. म्हणजे एकच ॲटम घेतला, एकच एलिमेंट घेतला, उदाहरणार्थ ऑक्सिजन घेतला तर ऑक्सिजनचे सगळे ॲटम आहेत ते सारख्या वजनाचे असतात, दे हॅव सेम मास. बट इफ यू टेक हायड्रोजनचा ॲटम घेतला आणि ऑक्सिजनचा ॲटम घेतला तर त्यांचे मास सारखे नसतात, त्यांचे मास सुद्धा डिफरंट असतात. ओके, हा आताच आपण घेतलेलं एक्झाम्पल त्यांनी खाली दिलेलं आहे, पहा इथे पहा. ट्राय धिस मध्ये, टेक अ सॉलिड बॉल अँड बुंदी लाडू, प्रेस बोथ दिस पेअर विथ युअर पाम्स. आपल्या हातामध्ये बॉल लाडू घ्यायचा आणि दोन्ही आपल्या हाताने प्रेस करायचा. काय मिळेल आपल्याला? का जो बॉल आहे त्याचे तुकडे होणार नाही किंवा त्याचा चुरा होणार नाही, बट इट कॅन डिस्ट्रक्टेबल. हे काय होणार? हे याचं काय होणार? बारीक बारीक तुकड्यांमध्ये कन्व्हर्जन होणार. बुंदी लाडूचं होणार की नाही हाताने हे केलं तर? बॉलचं होईल का? नाही. मग यावरून त्यांना पहिला पॉईंट हाच सांगायचा आहे का ॲटमला प्रेस केल्यानंतर असं बारीक बारीक याच्यामध्ये तो डिवाइड होत नाही, त्याचे बारीक बारीक तुकडे होत नाही, तो बॉल सारखाच राहतो. नेक्स्ट पॉइंट त्यांनी सांगितलं आहे तिथेच, सी हिअर, दिस वन, कट द सॉलिड बॉल विथ शार्प नाईफ अँड व्हॉट डिड यू फाइंड. जर बॉल कट केला तर तो कट होईल की नाही? होईल. बॉल कट होईल, आपल्याला त्याचे दोन तुकडे मिळतील. म्हणजे ॲटम हा बॉलला कट केल्यानंतर दोन तुकडे होतात तसाही नसतो, तो कट सुद्धा व्हायला नकोय. हे तुम्हाला फक्त एक एक्झाम्पल दिलेलं आहे. कशासाठी एक्झाम्पल दिलेलं आहे? हे तुम्हाला समजण्यासाठी की ॲटम काय असतो. म्हणजे बुंदीच्या लाडू सारखा पण नाही किंवा बॉल सारखा पण नाही.
पण बुंदीचा लाडू सुद्धा प्रेस केला तर डिवाइड होतात आणि बॉल सुद्धा कट केला तर 2 भाग होतात. मग कसा असतो त्यांनी थोडंसं एक्सप्लेन केलं इथे. डाल्टन्स ॲटॉमिक थेरीच चालू आहे. डाल्टन्स ॲटॉमिक थेरीनुसार फक्त ॲटम इज इंडिव्हिजिबल, इंडेस्ट्रक्टिबल अँड one element having alike atoms, and if different element their mass is different, also they are different element. हे 4 पॉईंट आपण आत्तापर्यंत पाहिले. त्यानंतर पुढचे पॉईंट वाटलंच ते इथे पहा, मी इथे तुम्हाला ते पॉईंट सांगतो डॉल्टनचे. डॉल्टन्स थेरी, Dalton's atomic theory. पहला पॉइंट, atom is indivisible. Second point, atom is indestructible. Other, same element have same atom. And fourth point, different element having different atom and their mass is also different. हे 4 पॉइंट आहेत लक्षात ठेवायचे अबाउट डाल्टन्स ॲटॉमिक थेरीसाठी. 1, 2, 3, 4 हे फक्त इथं पुस्तकामध्ये आहेत, ते फक्त पूर्ण सेंटेन्समध्ये लिहिता यायला पाहिजे तुम्हाला. इंडिव्हिज्युअल असतात, इंडस्ट्रिबल असतात, सेम एलिमेंट हॅव्हिंग सेम ॲटम अँड डिफरंट एलिमेंट हॅव्हिंग डिफरंट ॲटम अँड डिफरंट देअर मास ऑल्सो. ओके, हे 4 झाले फॉर डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. आणखीन काय आहे का ते पण पाहू आपण. त्यामध्ये पायांनी इथे दिलाय, अ बुंदी लाडू इज फाउंड टू हॅव अन इंटरनल स्ट्रक्चर. इट इज फॉर्म बाय स्टिकिंग स्मॉल पार्टिकल्स द बुंदीज टू इच अदर. प्रत्येक बुंदीला बुंदी चिकटून एकमेकाला चिकटून असं ते बुंदी लाडू बनलेला असतो. हावेवर सॉलिड बॉल ब्रॉडली स्पीकिंग डज नॉट हॅव एनी इंटरनल स्ट्रक्चर. तर ते बॉलमध्ये तर तसं काही स्ट्रक्चर नसतं, तुम्हाला माहिती आहे. जसं बुंदीच्या लाडूमध्ये बुंदीला बुंदी चिकटलेली असते, तसं बॉलमध्ये असतं का? नाही. The atom is described by Dalton turns out to be hard, solid sphere with no internal structure. पहा, हा एक पॉइंट महत्वाचा आहे. याच्यानुसार काय आहे का हा स्पेरिकल इन साईज असतो. स्पेरिकल इन साईज इथे दिलेलं आहे. ॲटम इज स्पियर, सॉलिड स्पियर. यू मे राईट स्पेरिकल इन साईज और सॉलिड स्पियर. नो इंटरनल स्ट्रक्चर. इंटरनल स्ट्रक्चर असतं का याला? नो इंटरनल स्ट्रक्चर. इंटरनल स्ट्रक्चर नसतं. जसं बुंदीच्या लाडूमध्ये बुंदी मिळून बनतं, पण बॉल जर घेतला तर त्यामध्ये काही असतं का? नाही. तसं ॲटम मध्ये इंटरनल स्ट्रक्चर नसतं. अकॉर्डिंग टू डॉल्टन्स ॲटॉमिक थेरी द मास इज डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली इन अन ॲटम. हा पण पॉइंट महत्वाचा आहे. अकॉर्डिंग टू डॉल्टन्स ॲटॉमिक थेरी मास इज डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली इन ॲटम. म्हणजेच जे ॲटमचं मास आहे ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असतं, सगळीकडे सारखं असं विभागलेलं असतं. म्हणजे असं काही नाही आहे का एका बाजूला जड आहे आणि एका बाजूला हलका आहे. जो गोल आहे, ॲटम म्हणजे गोल आहे की नाही. डॉल्टनने आपल्याला एवढं एक सांगितलं आतापर्यंत, इट इज स्पेरिकल, सॉलिड स्पेरिकल आहे. मग सॉलिड असताना पण त्याच्यामध्ये जर आपण त्याचे दोन उदाहरणार्थ आता होत नाही, पण जरी 2 भाग घेतले दोन्ही सारख्या वजनाचे असतील का? कारण ते युनिफॉर्मली त्यामध्ये मास असतं. म्हणजेच त्याच्यामध्ये कोणत्या एका बाजूला खूप जड आहे किंवा एका बाजूला खूप हलकं आहे असं नसतं. ठीक आहे. मीन्स अकॉर्डिंग टू डॉल्टन्स ॲटॉमिक थेरी हा एक महत्वाचा पॉईंट आहे. मास इज डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली इन अन ॲटम. मास डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली. मी फक्त पॉइंट लिहिलेले. ठीक आहे.
आता हे झाल्यानंतर त्यांनी सांगितलं, सायंटिस्ट जे थॉम्सन डेमॉन्स्ट्रेटेड एक्सपेरिमेंटली दॅट जे डाल्टनने फक्त हेच पॉईंट दिले होते का मास युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे, त्यानंतर नो इंटरनल स्ट्रक्चर, इथे दिलेले पॉईंट स्पेरिकल इन साईज, डिफरंट एलिमेंटचे डिफरंट ॲटम असतात, त्यांचं मास पण डिफरंट असतं, डिफरंट एलिमेंट असेल तर सेम एलिमेंट असेल तर सेम मास असतात, सेम ॲटम असतात आणि इंडिव्हिज्युअल आहे. हे जे पॉईंट आहेत या पॉईंट शिवाय आता जे थॉम्सन्स आला, त्यांनी काय शोधलं पहा, हे कधी 100 वर्षानंतर त्यांनी सर्वात अगोदर पहिला पॉईंट हा शोधला का जे थॉम्सन्स एक्सपेरिमेंटली दॅट निगेटिव्हली चार्ज पार्टिकल इनसाइड द ॲटम हॅव मास 1800 टाइम्स लेस दॅन हायड्रोजन ॲटम. की त्यांनी असं शोध लावला की ॲटम मध्ये निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आहेत आणि ते खूप हलके आहेत. किती हलके? हायड्रोजनचं ॲटमचं जे वजन आहे ना त्याच्या 1800 पटीने हलके आहेत. लेस दॅन हायड्रोजन ॲटम. हायड्रोजन ॲटमचं जर वजन, एक्झाम्पल म्हणून सांगतो, हायड्रोजन ॲटमचं असं समजा वजन जर 1800 मिलीग्रॅम आहे, असं नसतं एवढं पण आहे 1800 मिलीग्रॅम, तर यामधल्या निगेटिव्ह पार्टिकलचं वेट किती येईल? 1 मिलीग्रॅम. म्हणजे 1800 भागायचं. जे काय हायड्रोजनचं ॲटमचं वजन असेल ना त्याला 1800 भागल्यावर जे उत्तर येईल ते उत्तर म्हणजेच यामधल्या निगेटिव्ह पार्टिकलचं वेट असेल. असं कुणी शोधलं? जे थॉम्सन्स. आता जे थॉम्सनचे पॉईंट चालू झाले, इथे लिहूया आपण. जे थॉम्सन्स. पहिल्यांदा त्याने सांगितलं निगेटिव्ह पार्टिकल्स असतात आणि त्यांचं वेट हे 1800 पटीने लहान असतं. इट इज लेस दॅन 1800 टाइम्स लेस दॅन द हायड्रोजन ॲटम. लेटर दिस पार्टिकल्स वेर नेम्ड ॲज इलेक्ट्रॉन. नंतर त्या पार्टिकलला काय नाव देण्यात आलं? इलेक्ट्रॉन. आणि हे इलेक्ट्रॉनच नाव अजूनही आपण त्या पार्टिकलला म्हणतो जे निगेटिव्हली ॲटम मध्ये असतात त्याला. लेटर इट इज नेम ॲज इलेक्ट्रॉन. कॉमन सबस्टन्स आर युजली इलेक्ट्रिकली न्यूट्रल. हां, आता तुमच्या मनात येईल, पहा आत्तापर्यंत आपल्याला काय समजलं? ॲटम स्पेरिकली असतो, त्यामध्ये युनिफॉर्मली मास असतं, हे डाल्टन्सने सांगितलं. आता जे थॉम्सन्सने येऊन काय सांगितलं आपल्याला? का ॲटममध्ये निगेटिव्हली पार्टिकल्स असतात. मग ॲटममध्ये जर निगेटिव्हली पार्टिकल्स असेल तर ॲटमवर चार्ज येईल की नाही निगेटिव्ह? आपण 7th मध्ये पाहिलेलं आहे, एखाद्या वस्तूवर जर चार्ज आला तर ती काय असते? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन मध्ये पाहिलं ना, ती चार्ज पार्टिकल असते, त्याला आयन म्हणतात तसं. पण ती काय, ते चार्ज होतं, म्हणजे त्याला एक तर प्लस चार्ज येऊ शकतो किंवा निगेटिव्ह. तर इथे निगेटिव्ह पार्टिकल असतील तर ॲटम हा निगेटिव्ह असेल की नाही? असेल. पण ॲटम हे निगेटिव्ह नसतं, तर ते न्यूट्रल असतं. कसं असतं? न्यूट्रल. न्यूट्रल म्हणजे काय? न्यूट्रल म्हणजे चार्जलेस, त्याच्यामुळे चार्ज नसतो. आता जर त्यामध्ये 10 पार्टिकल निगेटिव्ह असतील आणि 10 जर पॉझिटिव्ह असतील तर ते 10 निगेटिव्ह 10 पॉझिटिव्ह बॅलन्स होतात आणि मग ते न्यूट्रल होतं. याच्यावरून असा अंदाज येतोय का जे थॉम्सनने सांगितलं त्यामध्ये निगेटिव्ह पार्टिकल आहेत, पण ॲटम तर न्यूट्रल असतो, म्हणजेच त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह पार्टिकल सुद्धा असायला पाहिजे तरच तो न्यूट्रल होईल. कारण निगेटिव्ह पार्टिकल असेल तर तो निगेटिव्ह चार्जचा होईल, फक्त पॉझिटिव्ह असते तर पॉझिटिव्ह चार्जचा झाला असता. पण ॲटम मात्र निगेटिव्ह आहे, हे न्यूट्रल आहे, म्हणजे जेवढे निगेटिव्ह पार्टिकल आहेत तेवढेच पॉझिटिव्ह पार्टिकल पण त्या ठिकाणी आहेत. ऑब्वियसली मॉलिक्यूल ऑफ सबस्टन्स अँड द ॲटम विच कंबाईन केमिकली टू फॉर्म मॉलिक्युल्स आर इलेक्ट्रिकल न्यूट्रल. जे काही मॉलिक्यूलमध्ये आपण ॲटम एकत्र येतात ते पूर्णपणे कसं असतं? न्यूट्रल असतं. मग हे न्यूट्रल का असतं?
मग त्याच्या पुढेही त्यांनी त्याचा स्टडी केला. हाऊ इज अन ॲटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल इन स्पाईट ऑफ हॅव्हिंग निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन इन इट. निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन जर त्यामध्ये आहेत असं जे थॉम्सन सांगतात, तर मग तो ॲटम निगेटिव्ह का नाहीये, तो न्यूट्रल का आहे. मग थॉम्सन्स ओव्हरकम धिस डिफिकल्टी बाय पुटिंग. थॉम्सननेच त्याच्यावर शोध लावला आणि त्यानेच ही जी काय आपली ड्रॉबॅक आहे तो त्याने कसा बाहेर काढला. पुटिंग फॉर द पम्प पुडिंग मॉडेल. पम्प पुडिंग मॉडेल ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर. पम्प पुडिंग मॉडेल काय आहे पहा ॲटॉमिक स्ट्रक्चरचं, हे इथे चित्रात आहे. इथे पहा तुम्हाला क्लिअर दिसत असेल जे थॉम्सनचं हे पम्प पुडिंग मॉडेल आहे. ठीक आहे. आता यामध्ये काय आहे, तर यामध्ये स्पेरिकली शेप असा हा ॲटम आहे, म्हणजे चेंडू सारखा आहे. फक्त आपल्याला दिसताना जरी वर्तुळासारखा दिसला तरी तो स्पेरिकली शेप आहे. यामध्ये निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स हे असे विखुरलेले आहेत आणि पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल त्याच्यामध्ये. पण त्यांनी काय सांगितलंय की हे असे असतात का इन the thick portion of positively charged, negatively charged particles are embedded. म्हणजे काय, तुम्ही टरबूज पाहिलेलं आहे कलिंगड, ते कापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बी कसे असतात, आतमध्ये घुसलेले असतात की नाही. त्या टरबूज जे खातो आपण त्याच्या आतमध्ये असतात की नाही. तसं हे टरबुजासारखं आहे. जो लाल पार्ट आहे म्हणजे तो पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि त्यामध्ये जे काळे बिया असतात त्या सीड्स बिया म्हणजे इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे तो निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन इज इम्बर्डेड. इम्बर्डेड म्हणजे त्याच्यामध्ये असे रवण्यात आलेले त्यामध्ये आहे, असं त्याने या मॉडेलच्या आधारे सांगितलं. पहा आपण इथे वाचून पाहूया. थॉम्सन्स पम्प पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम. द पम्प पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम put forth by Thomson in year 1904. This is the first model of atomic structure. Atomic structure चे पहिलं मॉडेल आहे. According to this model, positively charge is distributed throughout the atom. Positively charge is distributed throughout the atom. सगळीकडे असतं. And negatively charged electrons are embedded. पाहिजे आहे. आणि निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आर इम्बेडेड. सिंपल तुम्ही कलिंगड किंवा आपलं टरबूज आहे त्याचं एक्झाम्पल घ्यायचं. जो लाल पार्ट आहे तो पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि त्यामधले सीड्स आहे त्या निगेटिव्हली आहे. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट. सगळीकडे असतं की नाही लाल पार्ट, यस आतमध्ये, आणि त्यामध्ये मध्ये मध्ये कुठेतरी अशा सीड्स असतात त्या इम्बर्डेड असतात. त्या पद्धतीने आहे. अँड द डिस्ट्रीब्युटेड पॉझिटिव्ह चार्ज इज बॅलन्स बाय निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन. आणि ते बॅलन्स होतं. बॅलन्स होतं याचा अर्थ काय, किती जेवढं पॉझिटिव्ह चार्ज आहे ना तेवढेच निगेटिव्ह चार्ज येतात, तेवढेच निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स असतात. आणि देअर फॉर ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. खूप वेळेस एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारला जातो, व्हाय ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि हा विचारतात, तर याला सिंपल रिझन हेच द्यायचं. ड्यू टू थॉम्सन्स ॲटॉमिक स्ट्रक्चर, this model is positively charged. By this model, according to this model, positively charge is distributed throughout the atom and negatively charged electrons are embedded in it, and the distributed positive charge is balanced by the negative charge electron. Therefore atoms becomes electrically neutral. आणि ही त्यामध्ये त्यांनी बाय फिगर एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, यूज युअर ब्रेन पॉवर इथे दिले त्याने. How will you think about atomic mass distribution according to Thomson's model? Whether this distribution is uniform or non-uniform as per Dalton's theory. आता असं जर असेल तर डॉल्टन्सने काय सांगितलं का सगळं मास हे युनिफॉर्म असतं. मग असं जर असेल तर ते युनिफॉर्म असेल का नाही हे तुम्हाला विचार करायला लावला. का सगळीकडे युनिफॉर्म असेल का काही भागात जास्त असेल, काही भागात कमी असेल. ओके, पम्प पुडिंग और pump cake is the sweet dish prepared by during the Christmas. जे पम्प पुडिंग जे नाव दिलेलं आहे ही एक ख्रिसमसच्या वेळेची स्वीट डिश आहे, त्यामुळे त्याला पम्प पुडिंग नाव दिलेलं आहे. इन ओल्ड टाइम, जुन्या काळी, दिस डिश वॉज मेड बाय वेस्टर्न कंट्री बाय ॲडिंग पीस ऑफ ड्राय फ्रूट्स कॉल्ड पम. असं एक डिश करत होते ज्याच्यामध्ये स्वीट डिश होती आणि त्यामध्ये
ड्रायफ्रूट टाकले जात होते, का जे ड्रायफ्रूट म्हणजे काय, त्याला पम म्हणतात. दिस डे डेट्स आर यूज, आणि त्यामुळे त्यांनी ते शब्द वापरलेला आहे. ठीक आहे, आपल्याला हे फक्त एक माहितीसाठी, याच्यावर काय एक्झाम मध्ये क्वेश्चन नाही विचारत. क्वेश्चन विचारतील वाय ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ओके, आता त्यांनी इथे काहीतरी कॅन यू टेल हे दिलंय. तर हे जे 2 क्वेश्चन दिलेले आहेत ते रुदरफोर्डसाठी आहे, रुदरफोर्डच्या मॉडेलसाठी. आता हा मॉडेल ऍक्सेप्टेबल नाही, यामध्ये काही ड्रॉबॅक्स आहेत. ते ड्रॉबॅक्स काय आहेत, नेमकं काय नाही, ते ड्रॉबॅक्स रुदरफोर्डने शोधून काढले. त्यामुळे आपण आता याच्यानंतरच्या लेक्चरला, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल समजून सांगेन, आणि रुदरफोर्डच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये आपण हे डिटेल आणि व्यवस्थित पाहू. ठीक आहे, आता सायन्स हा चॅप्टर, सायन्स हा सब्जेक्ट जो आहे तो फक्त इंग्लिश टू इंग्लिश जर केला तर एवढा पक्का लक्षात राहत नाही. आपली मातृभाषा मराठी आहे, त्यामुळे हा असा मराठीमध्ये कन्व्हर्जन करून समजून घ्या, आणि त्यानंतर एकदा समजला मग फक्त इंग्लिशमधले आपले एक्झाम्पल, आपले प्रश्न जे आहेत, क्वेश्चन्स आन्सर, ते त्यामधून व्यवस्थितपणे तुम्ही रिमेंबर करू शकता. पण हे काय म्हणतात, रिमेंबराईज होण्यासाठी, कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी याला मराठीचा पाया असू द्या, थिंक करताना, वाचताना, समजून घेताना, आहे नाही. त्यामुळे मी तुम्हाला मराठीत आत्ता एक्सप्लेन केलेलं आहे, त्या पद्धतीने बरंच काही. पण तुम्ही व्यवस्थितपणे समजून घेताना अशाच प्रकारे विचार करा जो मी सांगितलं आहे, अशाच प्रकारे पॉईंट काढा आणि ते समजून घ्या. आज आपण 2 थिअरीज पाहिले, डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी अँड थॉम्सन्स पम्प पुडिंग मॉडेल ऑफ ॲन ॲटम. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण रुदरफोर्ड न्यूक्लिअर ॲटम पाहणार आहे. यामध्ये काही तुम्हाला डाऊट्स असतील तर सेम कमेंट बॉक्समध्ये लिहा, नाही तर मला व्हॉट्सअप करा, आणि तुम्ही एक आवर्जून काम करा का या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर तुम्हाला बेल आयकॉनला एक टिक करा, की जेणेकरून मी जर व्हिडिओ कधी टाकला तर तुम्हाला ते ॲटोमॅटिक क्लिक होईल, आणि ते तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही का सरांचा व्हिडिओ कधी येईल आणि कधी मिळेल. त्याच्यासाठी ते सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं, तर जेणेकरून तुम्हाला तो मी टाकला का तो मिळून जाईल. ठीक आहे, आज आपण थांबूया. आणि एक मी तुम्हाला आज एक हे देतोय, व्हाय ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल, या क्वेश्चनचं आन्सर तुमच्या भाषेत लिहायचंय आणि मला पर्सनली व्हॉट्सअपला पाठवायचं. ठीक आहे, जो हा व्हिडिओ पाहिला आणि ज्यांना समजला त्याला या क्वेश्चनचा आन्सर येणार आहे. मला यावरून समजेल किती जणांनी पाहिला, किती जण यावर व्यवस्थितपणे लक्ष दिलेलं आहे, आणि मला त्याचं आन्सर मिळून जाईल. माझा प्रत्येक व्हिडिओला आता एक क्वेश्चन असेल, आणि ज्यांचे आन्सर येतील त्यांची प्रेझेंटी लिहिली जाईल. ठीक आहे, वी स्टॉप हिअर. गुड बाय.